आपला इक्विव्हॅलंट युनिटचा सेकंड क्वेश्चन आहे. आधीच्या क्वेश्चन प्रमाणेच इथे सुद्धा आपण फिफो मेथड यूज करतोय. फर्स्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जो आधीच्या महिन्याचा क्लोजिंगचा स्टॉक आपल्याकडे असेल सेमी फिनिश गुड्सचा, तो आपण आधी प्रोसेस करणार आणि त्यानंतर या महिन्यामधला जो ऍडिशनल स्टॉक असेल तो प्रोसेस करणार. त्यामुळे फिफो मेथडचा सेकंड क्वेश्चन आपण घेतोय. सेकंड मेथड आपण घेताना दोन्ही मेथडमध्ये कोणता चेंज आहे तो आपण त्यावेळेला पुन्हा एकदा डिटेल बघूया. तो फिफो मेथडचा सेकंड क्वेश्चन दिलेली इन्फॉर्मेशन त्यापैकी फर्स्ट आहे ओपनिंग इन्व्हेंटरी अमाउंट 15,000, क्वांटिटी इथे सेपरेट दिलेली आहे, क्वांटिटी 2,500 kg. Then material cost, labor cost, overheads. These are expenses for this month. Regarding quantity, opening stock is 2,500 kg. Then additional units introduced 7,500 kg. So total available आपल्याकडे 2,500 एवढी क्वांटिटी ओपनिंगची होती, प्लस आपण 7,500 ऍडिशनल इंट्रोड्यूस केले, म्हणजे आपलं टोटल प्रोसेसिंग जे केलंय ते 10,000 युनिट्सचं केलं. या 10,000 पैकी पुढे दिलंय आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस 6,500, देन क्लोजिंग स्टॉक 3,000 अँड नॉर्मल लॉस 500. आता ही क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आपल्याला जी टॅली करायची असते ती इथे मी दोन बॉक्समध्ये दाखवली आहे. फर्स्ट बॉक्स आहे इनपुट 2,500 आणि 7,500, आणि सेकंड बॉक्स आहे आउटपुट. आता ह्याच्यात पुढे जी इन्फॉर्मेशन दिली आहे, ओपनिंग जो स्टॉक दिलाय, ओपनिंग स्टॉक 2,500 हा सांगितलाय 40% कंप्लीट. मग गेल्या महिन्यामध्ये 40% कंप्लीट असेल तर या महिन्यामध्ये आपल्याला रिमेनिंग 60%चं प्रोसेसिंग दाखवावं लागेल. पुढचा आहे क्लोजिंग स्टॉक 50% कंप्लीट, म्हणजेच या महिन्यामध्ये आपण 50% काम त्याचं पूर्ण केलंय. शिल्लक 50% पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण होतील. त्यामुळे या महिन्यासाठी ओपनिंग स्टॉक 40% कंप्लीट होता, म्हणजे त्याचं 60% काम आपण या महिन्यामध्ये केलं. आणि क्लोजिंग स्टॉक 50% कंप्लीट आहे, त्यामुळे त्याचं 50% काम या महिन्यामध्ये केलं. आणि हे दोनही स्टॉक्स पार्शियली कंप्लीटेड असल्यामुळे आपला क्वेश्चन आहे तो इक्विव्हॅलंट युनिट ह्या कॅटेगरीमध्ये येतो. आपलं पहिलं स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट युनिट्स. स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट युनिटमध्ये आपण इनपुट आउटपुट आणि त्यापुढे मटेरियल लेबर ओव्हरहेड्स यांचं कम्प्लिशन पर्सेंटेज घेतो. आता ह्यामध्ये क्वेश्चनला दिल्याप्रमाणे मटेरियल इनपुट 2,500 kg आहे ओपनिंग इन्व्हेंटरी, आणि त्यामध्ये 7,500 एवढं ऍडिशनल इंट्रोड्युस्ड आहे. त्याप्रमाणे इथे इनपुटला 2,500 आणि 7,500 आले. आणि आउटपुट म्हणजे प्रोसेसिंग किंवा क्लोजिंग स्टॉक, याच्यामध्ये काय काय आहे बघूया. प्रोसेसिंग किंवा क्लोजिंग स्टॉकमध्ये टोटल 6,500. आता हे थोडंसं ट्रिकी आहे, त्यामुळे समजून घ्या. 6,500 टोटल आउटपुट ट्रान्सफर्ड. आता 6,500 हा आउटपुट जो ट्रान्सफर झालाय तो इथे बायफर्केट केलाय ओपनिंग आणि युनिट्स इंट्रोड्यूस मध्ये. त्यामुळे याची टोटल बघा 6,500 येते. आता ही 6,500 फिफो मेथडने घेताना फर्स्ट इन फर्स्ट आउट आपला ओपनिंग स्टॉक होता 2,500, आणि हा आपण पूर्ण प्रोसेस करून 2,500 एवढा आउटपुट नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर करणार आहे. आणि ऍडिशनल युनिट आपण टोटल 7,500 एवढी इंट्रोड्यूस केली होती. या 7,500चे 3 भाग झाले तिथे. 7,500 पैकी इथे दिसतंय नॉर्मल लॉस 500 आहे. मग नॉर्मल लॉस 500 कमी झाला. क्लोजिंग स्टॉक 3,000. क्लोजिंग स्टॉक 3,000 ही या 7,500 मधलीच राहिली. आता हे 7,500 ऍडिशनल इनपुट पैकी 3,000 आणि 500 गेले, म्हणजे राहिले किती? 4,000 एवढा या महिन्यात इनपुट केलेला स्टॉक आपण प्रोसेस केला. त्यामुळे एकूण 2,500 आणि 7,500 एवढा इनपुट, आणि त्याच्यापैकी आउटपुटमध्ये ओपनिंगचा आपण कंप्लीट केला. फिफो मेथड असल्यामुळे फर्स्ट इन फर्स्ट आउट, जुना स्टॉक आधी प्रोसेस करायचा, त्याप्रमाणे आपण हा स्टॉक आधी प्रोसेस केला. आणि या महिन्यामध्ये इनपुट झालेल्या युनिटपैकी 4,000 युनिट आपण ऍडिशनल आउटपुट पुढच्या प्रोसेसला ट्रान्सफर केलं. मग 2,500 आणि 4,000 हे दोन्ही मिळून इथे आकडा किती येतोय आपला? 6,500 टोटल. सो 4,000 काढताना 4,000 आधी लिहायचं नाही. आधी टोटल 7,500 पैकी नॉर्मल लॉस किती आहे ते बघायचं, त्यानंतर क्लोजिंग स्टॉक बघायचं, आणि 4,000 जी येईल ती इथे बॅलन्सिंग फिगर म्हणून घ्यायची. ही टेक्निक प्रत्येक फिफोच्या क्वेश्चनसाठी वापरायची. सेकंड मेथडसाठी थोडीशी टेक्निक बदलते. सो 7,500 पैकी 4,000 प्रोसेस झालाय आणि 2,500 ओपनिंगचा, असा टोटल 6,500 फुल्ली प्रोसेस झालेला स्टॉक आहे, तो इथे दिलेला आहे. आता त्यानंतर बाकीची जी माहिती आपल्याला इथे लिहायची आहे. बाकीच्या माहितीपैकी पहिला मटेरियलचा कॉलम बघा. मटेरियल डिग्री ऑफ कम्प्लिशन, म्हणजे इथे पर्सेंटेज दिले, ते डीसी म्हणजे डिग्री ऑफ कम्प्लिशनचं पर्सेंटेज. आपण इथे बघितलं की ओपनिंग स्टॉक 40% कंप्लीट झाला होता, म्हणजे या महिन्यामध्ये आपण 60% कंप्लीट केलाय. 2 आणि 3 तिन्ही ठिकाणी 60% आलं. नंतर 4,000 युनिट जी आहेत ती याच महिन्यामध्ये इनपुट आणि याच महिन्यामध्ये प्रोसेस झाली, त्याच्यामुळे इथे तीनही ठिकाणी डिग्री ऑफ कम्प्लिशन 100% आलंय. याच महिन्यामध्ये आपण 100% ते काम पूर्ण केलंय. तिसरा आहे नॉर्मल लॉस. नॉर्मल लॉस इथे मेन्शन केला होता 500 kg. तो लॉस आहे म्हटल्यानंतर डिग्री ऑफ कम्प्लिशन सगळ्याचं 0% राहणार आहे, कारण तो लॉसच आहे आपला. त्या वस्तू आपण प्रोसेस करू शकलो नाही, त्यामुळे नॉर्मल लॉसला कायम 0% घ्यायचं डिग्री ऑफ कम्प्लिशन. आणि क्लोजिंग स्टॉक 3,000 आहे, आणि इथे मेन्शन काय केलेलं आहे की क्लोजिंग स्टॉक हा फक्त 50% कंप्लीट झालाय. मग 50% म्हणून या महिन्यामध्ये जेवढा पूर्ण झालाय तो डिग्री ऑफ कम्प्लिशनला 50-50 असं घ्यायचं. त्यामुळे ओपनिंग स्टॉक जेवढा कंप्लीट आहे त्याच्या पुढचा पार्ट घ्यायचा 100 होण्यासाठी किती लागेल, तो आपण इथे 60 घेतलाय.
तीनही ठिकाणी. आणि क्लोजिंग स्टॉक ऍक्च्युअल कम्प्लिशन घ्यायचं. क्लोजिंग स्टॉक म्हणजे या महिन्यामध्ये इनपुट असलेल्या वस्तू आणि याच महिन्यामध्ये कंप्लीट झाल्या अशा 50% तीनही ठिकाणी घेतले. तर हे डिग्री ऑफ कम्प्लिशन पर्सेंटेज लिहिल्यानंतर पुढचं आपल्याला काढायचं आहे प्रत्येक मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड प्रत्येक कॉलमसाठी इक्विव्हॅलंट युनिट किती. आता हे घेत असताना इनपुट कॉलम बघायचा नाही, आउटपुट कॉलम त्याला इंटू डिग्री ऑफ कम्प्लिशन इक्वल टू इक्विव्हॅलंट युनिट्स. क्रॉस चेक करा, 2500 त्याला इंटू 60% करायचं, उत्तर मिळेल 1500. कळतंय? 2500 त्याचं 60% कम्प्लिशन, 60% कम्प्लिशन मल्टिप्लाय केल्यानंतर 1500 इक्विव्हॅलंट युनिट्स होत आहेत. तसंच इथे सुद्धा 60% आहे. कॅल्क्युलेशन सेम. 2500 ला इंटू 60% करायचं म्हणजे आपल्याला पुन्हा इथे 1500 युनिट्स मिळतील. आणि तसंच ओव्हरहेड्सला 2500 त्याला परत 60% करायचं म्हणजे आपल्याला 1500 युनिट्स मिळतील. ओके, सो आउटपुटच्या कॉलमला फक्त डिग्री ऑफ कम्प्लिशन पर्सेंटेजने मल्टिप्लाय करायचं, आपल्याला इक्विव्हॅलंट युनिट मिळतील. म्हणजे दुसऱ्या शब्दात मी इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये सांगितलंय की 2500 युनिट्स 60% पूर्ण केली. याचा दुसरा अर्थ आपण सगळे एफर्ट्स लावले असते तर 1500 युनिट्स फुल फ्लेज कंप्लीट झाली असती. मग 2500 युनिट 60% होणे म्हणजेच 1500 युनिट 100% पूर्ण होणे, याला कन्सेप्ट असतो इक्विव्हॅलंट युनिट. तो एकदम सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलाय. सो इथे आपल्याला कॅल्क्युलेशन काय घ्यायचं, आउटपुट इंटू डिग्री ऑफ कम्प्लिशनचं पर्सेंटेज त्याप्रमाणे घ्यायचं. तसंच पुढे युनिट्स इंट्रोड्यूस 4000 इंटू 100 इक्वल टू 4000, पुन्हा 4000 इंटू 100 इक्वल टू 4000 आणि तसंच शेवटचं 4000 इंटू 100 इक्वल टू 4000. त्यामुळे तीनही ठिकाणी सेम आउटपुट इंटू डिग्री ऑफ कम्प्लिशनचं पर्सेंटेज. नॉर्मल लॉससाठी 0 आहे त्यामुळे काही प्रश्न नाही. आणि क्लोजिंग स्टॉकला सगळ्या ठिकाणी 50% आहे. सो 3000 इंटू 50% 1500 आले. तसंच पुढे सुद्धा 1500 आणि शेवटचं सुद्धा 50% आले 1500. सो कोरिलेशन आहे आउटपुट इंटू डिग्री ऑफ कम्प्लिशन पर्सेंटेज. ते लिहून झालं की फक्त इक्विव्हॅलंट युनिट ह्या कॉलमची टोटल करायची. इथे फॉर्म्युला यूज केलेला असल्यामुळे तुम्हाला या कॉलमची पण टोटल दिसते, त्याचा उपयोग करायचा नाही आपल्याला. फक्त इक्विव्हॅलंट युनिट किती आहेत ती प्रत्येक कॉलमची टोटल करायची. हा सुरुवातीचाच क्वेश्चन असल्यामुळे बेसिक क्वेश्चन तिन्ही ठिकाणी टोटल तुम्हाला 7000 दिसते, पण अशी कायम नसते. टोटल वेगवेगळी असू शकते. जेवढं काही डिग्री ऑफ कम्प्लिशन दिलेलं असेल ॲज पर क्वेश्चन तसं घेऊन आपल्याला ही युनिट्स काढायचे आणि त्याची टोटल करायची. सो इथे आपलं पहिलं स्टेटमेंट झालं, स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट युनिट. आता पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी नेक्स्ट स्टेटमेंट असतं स्टेटमेंट ऑफ कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट. म्हणजे प्रत्येक युनिटसाठी केलेला खर्च किती. आता हे स्टेटमेंट सिंपल आहे, आपल्याला आकडे कोणते घ्यायचे ते बघा. आपण या महिन्यामध्ये केलेला खर्च कोणता आहे, मटेरियल कॉस्ट 42, लेबर 70 आणि ओव्हरहेड्स 28. ते तीनही आकडे इथे घेतले, 42, 70 आणि 28. आणि एवढ्या खर्चामध्ये आपण किती युनिट्स कंप्लीट करू शकलोय, तर 7000 मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्स. आता इथे तुम्हाला दिसतंय मटेरियल 7000 घेतली, इथे जी होती ती. लेबरची 7000 दिसत आहेत इथे, ती इथे घ्यायची. आणि ओव्हरहेडची 7000 आहेत, ओव्हरहेडची 7000 इथे घ्यायची. त्याप्रमाणे मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्स ॲज पर स्टेटमेंट नंबर 1 जेवढी काही युनिट्स कंप्लीट झालेली आहेत ती सगळी आपल्याला या स्टेटमेंटला घ्यायचे आणि कॉस्ट पर युनिट काढायची. आता ह्या कॉस्ट पर युनिटचा उपयोग आपल्याला जो होतो तो ह्याच्या पुढच्या स्टेटमेंटमध्ये होईल. तो स्टेटमेंट नंबर 2 कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट. हे घेताना कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट घेताना कॉस्ट आणि त्याला भागिले पहिल्या स्टेटमेंटचा जो फायनल आन्सर आहे ते घ्यायचं. आता हे घेतल्यानंतर त्याच्या पुढचं जे स्टेटमेंट आहे ते पुन्हा याच्यावरच डिपेंड असेल. 10, 6 आणि 4 असं आपलं सेकंड स्टेटमेंटला आन्सर आलं होतं. मी थोड्या वेळासाठी कॉलम हाईड करतो. आता इथे तुम्हाला दिसतंय मी 10, 6 आणि 4 ह्याच व्हॅल्यू परत इथे यूज केल्यात. सीपीयू सॉरी 6, 10 आणि 4 ह्याच व्हॅल्यू इथे यूज केल्यात, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्स. म्हणजे सेकंड स्टेटमेंटच्या व्हॅल्यूज यूज करायच्या. आणि इक्विव्हॅलंट युनिट्स किती आहेत तर इथे तुम्हाला 1500 तीनही ठिकाणी दिसत आहेत. आकडा कुठून घ्यायचा ते लगेच बघू आपण. इथे 1500 जो आकडा घेतलाय तो स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट युनिट याच्यामध्ये आपलं आन्सर काय आलं होतं बघूया. इथे मटेरियलसाठी ओपनिंग इन्व्हेंटरी कम्प्लिशन हे सगळे आकडे दिसत आहेत. 1500 मटेरियल, 1500 लेबर आणि 1500 ओव्हरहेड्स असे तीनही आकडे आले होते. तसंच क्लोजिंग स्टॉकसाठी 1500, 1500, 1500 सेम आकडे आले होते. आणि युनिट्स इंट्रोड्यूसला 4000, 4000 आणि 4. आता हेच आकडे आपण असेच्या असे इथे कॅरी फॉरवर्ड केलेत ना बघा. ओपनिंग इन्व्हेंटरीसाठी 1500, मटेरियल, लेबर, ओव्हरहेड्स. कंप्लीटेड युनिटसाठी 4000. हे तुम्हाला या स्टेटमेंटला इथे दिसतात 4000, 4000 आणि 4000 मटेरियल इंट्रोड्यूस आणि कंप्लीटेड जे होते ते. आणि शेवटचं क्लोजिंग इन्व्हेंटरी 1500 कंप्लीटेड. हे ॲज पर स्टेटमेंट नंबर 1. सो पहिलं स्टेटमेंट का महत्त्वाचं आहे ते समजलं. पहिल्या स्टेटमेंट प्रमाणे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोनही आकडे आपल्याला पुढच्या कोणत्या ना कोणत्या स्टेटमेंटला यूज करायचे असतात. तो स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट युनिट आणि त्याप्रमाणे आपल्याला स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन मध्ये त्याची सीपीयू कॅल्क्युलेट करायची. आता ही सीपीयू इंटू केल्यानंतर टोटल जी येते ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं इक्विव्हॅलंट युनिट त्याला इंटू सीपीयू आणि अमाऊंट असं तिन्हीचं काढलं की या सगळ्याची फायनल टोटल इथे आपल्याला मिळेल 30,000. तसंच हे मल्टिप्लाय करून आलेले आन्सर आहे त्या सगळ्याची फायनल टोटल मिळेल 80,000. आणि हे सगळे जे आकडे आहेत त्याची फायनल टोटल आपल्याला मिळेल 30,000. आणि या ग्रँड टोटल तीनही आकड्यांची येते 1,40,000. म्हणजे या महिन्यात आपण केलेला एकूण जो खर्च आहे तो 3 प्रकारे डिवाइड झालाय. पहिलं म्हणजे ओपनिंग इन्व्हेंटरी प्रोसेस झाली, कंप्लीटेड युनिट जी आहेत त्याच्यावर केलेला खर्च 80,000. आणि क्लोजिंग इन्व्हेंटरी म्हणजे काही गुड्स अशी आहेत की ती आपण फक्त 50% पूर्ण करू शकतो. क्लोजिंग इन्व्हेंटरीचं डिग्री ऑफ कम्प्लिशन 50% होतं, मग त्याच्यावर केलेला एकूण खर्च किती तर 50,000. याप्रमाणे आपण इथल्या
या स्टेटमेंटच्या सगळ्या व्हॅल्यू घ्यायच्या. स्टेटमेंट हे तुम्हाला एक दोनदा प्रॅक्टिस केल्याशिवाय डोक्यात बसणार नाही, कारण व्हॅल्यूज सगळ्या ज्या आपल्याला घ्याव्या लागतात त्या व्हॅल्यू दोन ठिकाणच्या मर्ज करायच्या असतात, एक क्वेश्चन मधल्या आणि स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट युनिट, म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामधल्या युनिट्स इथे घेऊन स्टेटमेंट करायचं. आता हे झालं की त्याच्या पुढचं स्टेटमेंट लगेच बघू. स्टॉक व्हॅल्यू ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. स्टॉक व्हॅल्यू ट्रान्सफर म्हणजे कंप्लीट झालेल्या वस्तू ज्या आपण पुढच्या प्रोसेसला ट्रान्सफर केलं, तर स्टॉक व्हॅल्यू ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस इथे आपल्याला फक्त महत्वाचं म्हणजे कंप्लीटेड युनिट जेवढी आहे त्याचाच खर्च या स्टेटमेंटला घ्यायचा असतो. आता ह्यातले दोन आकडे तुम्हाला लगेच इथे क्रॉस चेक होतील. कॉस्ट इन्कर्ड फॉर ओपनिंग स्टॉक कम्प्लिशन, म्हणजे ओपनिंगला जी वस्तू आपण घेतली आणि ती कंप्लीट केली ह्याच्यावर आपण केलेला खर्च होता 30,000. तो इथे तुम्हाला दिसतोय, हा 30,000 आलाय. हा असाच्या असा इथून इथे आपल्याला ट्रान्सफर करायचा. दुसरा हा झाला की 80,000 म्हणजे कंप्लीट केलेल्या युनिटचा खर्च 80,000. ज्या वस्तू आपण याच महिन्यामध्ये इंट्रोड्यूस केल्यात आणि याच महिन्यामध्ये पूर्ण केल्या त्याचा खर्च इथे तुम्हाला 80,000 दिसतोय. सो हे दोन आकडे घ्यायचे आणि क्लोजिंग स्टॉक इथे घेण्याचा संबंध नाही, कारण आपण इथे काय घेतोय मी आधीच सांगितलं. इथे आपण फक्त कंप्लीटेड युनिट्स बघतोय. मग कंप्लीटेड युनिट्समध्ये क्लोजिंग स्टॉक येणार नाही, कारण ही गुड्स अजून कंप्लीटच झाली नाहीये. त्यामुळे क्लोजिंग स्टॉक इथे घ्यायचा नाही. आणि हे दोन आकडे कसे घ्यायचे ते मी सांगितले. राहतोय हा तिसरा आकडा ओपनिंग स्टॉक 15,000. याच्यासाठी आपण क्वेश्चन मध्ये बघू. क्वेश्चनला काय दिलेलं होतं, ओपनिंग इन्व्हेंटरीची व्हॅल्यू 15,000, म्हणजे गेल्या महिन्यामध्ये ज्या वस्तू तयार झाल्या होत्या ह्याच्यावर 15,000 रुपये खर्च करून झाले होते. ते 15,000 अधिक या महिन्यामध्ये त्याच्यावर केलेला वाढीव खर्च, असं इथे दोनही आकडे दिसत आहेत. ओपनिंगचे 15,000, या महिन्यामध्ये केलेला खर्च 30,000, अधिक या महिन्यामध्ये केलेला खर्च 80. असे हे तीन आकडे मिळून आपल्याला टोटल मिळते 1,25,000. एकदा रिपीट करतो. ओपनिंग स्टॉक म्हणजे गेल्या महिन्यामध्ये केलेला खर्च ज्या वस्तूंवर केला होता तो 15,000 झाला होता, क्वेश्चन मध्ये मेन्शन केलंय. या महिन्यामध्ये ओपनिंग स्टॉकची अर्धवट गुड्स जी होती ती पूर्ण करण्यासाठी 30,000 खर्च केला, दुसरा आकडा. आणि याच महिन्यामध्ये इनपुट केलेल्या वस्तूंवर आपण ऍडिशनल खर्च केला होता 80,000 ह्या वस्तू पूर्ण होण्यासाठी. त्यातले हे जे दोन आकडे आहेत, ओपनिंग स्टॉकचं कम्प्लिशन आणि क्लोजिंग स्टॉकला ट्रान्सफर कंप्लीट केलेली युनिट्स ट्रान्सफर करण्याचा खर्च, हे 30 आणि 80 जसेच्या तसे येतात. आणि तिसरा आकडा हा ऍज पर क्वेश्चन, इथे 15,000 आपण जो घेतला तो ऍज पर क्वेश्चन ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू घेतो आपण. असे करून हे 1,25,000 एकूण खर्च येतो. आता शेवटची स्टेप. शेवटच्या स्टेपमध्ये ओपनिंग स्टॉकचे 15,000 आताच मी सांगितले, तसे ओपनिंग स्टॉकचे 15,000 घ्यायचे. त्याची क्वांटिटी आहे 2500. प्रश्न दिलेला असेल तर तुम्हाला हा आकडा तिथून रेडीमेड मिळेल. नंतर मटेरियलवर केलेला खर्च, आता मधलं सगळं मी हाईड करतो. आपण फक्त क्वेश्चन आणि फायनल प्रोसेस हे अकाउंट बघूया. फक्त ते दाखवण्यापूर्वी 1,25,000 हे जे स्टेटमेंट सेकंड लास्ट आपण काढलं होतं त्याच्यापैकी त्या व्हॅल्यूज होत्या. पटकन आकडे बघूया. ओपनिंग स्टॉकची क्वांटिटी 2500 होती, इथे 2500 आली आहे. ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू 15,000 होती, इथे 15,000 आली. मटेरियल 7,500 परचेस केलं होतं, इथे दिसते 7,500. त्याची व्हॅल्यू 42,000 ही प्रश्नात दिली आहे. ऍडिशनल कॉस्ट इन्कर्ड 70 आणि 28 अशी आहे, 70 आणि 28,000. तर हा केलेला या महिन्यातला खर्च. क्वेश्चन मध्ये हे चारही आकडे आपल्याला दिलेले. ओपनिंग स्टॉक किती आणि ह्याच्यावर बाकीचा केलेला खर्च किती. इथे क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, 2500 किलो आणि 7,500 किलो हे इथे डेबिटला आलंय. आता ह्या सगळ्यामध्ये आपला नॉर्मल लॉस म्हणून 500 युनिट्स गेली. इथे 500 युनिट दिलेली होती नॉर्मल लॉसची, ती आपण इथे घेतली. त्याला स्क्रॅप व्हॅल्यू नव्हती म्हणून इथे 0 आलंय. नंतर क्लोजिंग स्टॉक 3,000 युनिट्स हे दिलेलंच होतं, तसं इथे क्लोजिंग स्टॉक 3,000 घेतलाय. आणि आउटपुट ट्रान्सफर 6,500 होतं, तर इथे 6,500 घेतलं. त्यामुळे प्रश्नातली सगळी माहिती प्रोसेस अकाउंटला लिहून घ्यायची. आता फक्त हे लिहिल्यानंतर ह्याचं फायनल स्टेपला इथे रेट जो येतोय 19.23 आणि इथे येतोय 10, हे दोन आकडे कसे घेतले तेवढंच फक्त घेतलं की आपलं प्रोसेस अकाउंट कंप्लीट होईल. मग इथे आकडे घेताना काय केलंय बघा. आपण मध्ये जी सगळी स्टेटमेंट 2 का 3 काढलेली होती त्या दोन्ही स्टेटमेंट मध्ये बघा, क्लोजिंग स्टॉक याची जी व्हॅल्यू आली होती, क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू इथे तुम्हाला दिसेल 30,000 आहे. ती अशीच्या अशी इकडे ट्रान्सफर केली. क्लोजिंग स्टॉक 30,000 हा या स्टेटमेंटलाच आपला आला होता. त्याच्यात मटेरियल लेबर वगैरे तिन्ही होते. त्यामुळे हा 30,000 असाच्या असा इथे क्लोजिंग स्टॉक म्हणून ट्रान्सफर केलाय. एक विषय मिटला. दुसरा, प्रोसेस 2 मध्ये 6,500 युनिट्स होती हे प्रश्नातच दिलंय आणि याची व्हॅल्यू 1.25 येते. हे आपण इथे कॅल्क्युलेट केलं होतं. क्लोजिंग स्टॉक कंप्लीटेड 15,000 ओपनिंगचा, 30,000 इनकम्प्लीट गुड्स पूर्ण करायचा खर्च आणि या महिन्यामध्ये प्रोसेस केलेल्या वस्तू 80,000च्या होत्या. त्याची टोटल इथे 1.25 येते. आणि ह्याला डिवाइड केलं 1.25 ला डिवाइड बाय 6,500 म्हणजे 1,25,000 त्याला डिवाइड बाय 6,500 असं केलं की 19.23 अशी तुम्हाला इथे व्हॅल्यू मिळेल, 19.23. याप्रमाणे इथे सीपीयू रेट कॉलम मध्ये लिहिली की आपलं प्रोसेस अकाउंट कंप्लीट झालं. सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या किमान 1, 2, 3 एवढे प्रश्न सोडवल्याशिवाय सगळ्या स्टेप डोक्यात बसणार नाही. त्यामुळे प्रश्न पुढचेही प्रॅक्टिससाठी आपण घ्यायचे, पण सगळ्या स्टेप्स शॉर्टकट न वापरता कंप्लीट करा आणि त्यानंतरच फायनल प्रोसेस अकाउंटला या. थँक्यू. आपला इक्विव्हॅलंट युनिटचा सेकंड क्वेश्चन आहे. आधीच्या क्वेश्चन प्रमाणेच इथे सुद्धा आपण फिफो मेथड यूज करतोय. फर्स्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जो आधीच्या महिन्याचा क्लोजिंगचा स्टॉक आपल्याकडे असेल सेमी फिनिश गुड्सचा, तो आपण आधी प्रोसेस करणार आणि त्यानंतर या महिन्यामधला जो ऍडिशनल स्टॉक असेल तो प्रोसेस करणार. त्यामुळे फिफो मेथडचा सेकंड क्वेश्चन आपण घेतोय. सेकंड मेथड आपण घेताना दोन्ही मेथडमध्ये कोणता चेंज आहे तो आपण त्यावेळेला पुन्हा एकदा डिटेल बघूया. तर फिफो मेथडचा सेकंड क्वेश्चन दिलेली इन्फॉर्मेशन त्यापैकी फर्स्ट आहे ओपनिंग इन्व्हेंटरी अमाउंट 15,000, क्वांटिटी इथे सेपरेट दिलेली आहे, क्वांटिटी 2,500 kg.
Then material cost, labor cost, overheads. These are expenses for this month. Regarding quantity, opening stock is 2,500 kg. Then additional units introduced 7,500 kg. So total available आपल्याकडे 2,500 एवढी क्वांटिटी ओपनिंगची होती, प्लस आपण 7,500 ऍडिशनल इंट्रोड्यूस केले, म्हणजे आपलं टोटल प्रोसेसिंग जे केलंय ते 10,000 युनिट्सचं केलं. या 10,000 पैकी पुढे दिलंय आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस 6,500, देन क्लोजिंग स्टॉक 3,000 अँड नॉर्मल लॉस 500. आता ही क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आपल्याला जी टॅली करायची असते ती इथे मी 2 बॉक्समध्ये दाखवली आहे. फर्स्ट बॉक्स आहे इनपुट 2,500 नी 7,500 आणि सेकंड बॉक्स आहे आउटपुट. आता ह्याच्यात पुढे जी इन्फॉर्मेशन दिली आहे, ओपनिंग जो स्टॉक दिलाय, ओपनिंग स्टॉक 2,500 हा सांगितलाय 40% कंप्लीट. मग गेल्या महिन्यामध्ये 40% कंप्लीट असेल तर या महिन्यामध्ये आपल्याला रिमेनिंग 60%चं प्रोसेसिंग दाखवावं लागेल. पुढचा आहे क्लोजिंग स्टॉक 50% कंप्लीट, म्हणजेच या महिन्यामध्ये आपण 50% काम त्याचं पूर्ण केलंय, शिल्लक 50% पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण होतील. त्यामुळे या महिन्यासाठी ओपनिंग स्टॉक 40% कंप्लीट होता, म्हणजे त्याचं 60% काम आपण या महिन्यामध्ये केलं. आणि क्लोजिंग स्टॉक 50% कंप्लीट आहे, त्यामुळे त्याचं 50% काम या महिन्यामध्ये केलं. आणि हे दोनही स्टॉक्स पार्शियली कंप्लीटेड असल्यामुळे आपला क्वेश्चन आहे तो इक्विव्हॅलंट युनिट ह्या कॅटेगरीमध्ये येतो. आपलं पहिलं स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट युनिट्स. स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट युनिटमध्ये आपण इनपुट, आउटपुट आणि त्यापुढे मटेरियल, लेबर, ओव्हरहेड्स यांचं कम्प्लिशन पर्सेंटेज घेतो. आता ह्यामध्ये क्वेश्चनला दिल्याप्रमाणे मटेरियल इनपुट 2,500 kg आहे ओपनिंग इन्व्हेंटरी, आणि त्यामध्ये 7,500 एवढं ऍडिशनल इंट्रोड्युस्ड आहे. त्याप्रमाणे इथे इनपुटला 2,500 आणि 7,500 आले. आणि आउटपुट म्हणजे प्रोसेसिंग किंवा क्लोजिंग स्टॉक, याच्यामध्ये काय काय आहे बघूया. प्रोसेसिंग किंवा क्लोजिंग स्टॉकमध्ये टोटल 6,500. आता हे थोडंसं ट्रिकी आहे, त्यामुळे समजून घ्या. 6,500 टोटल आउटपुट ट्रान्सफर्ड. आता 6,500 हा आउटपुट जो ट्रान्सफर झालाय तो इथे बायफर्केट केलाय ओपनिंग आणि युनिट्स इंट्रोड्यूस मध्ये. त्यामुळे याची टोटल बघा 6,500 येते. आता ही 6,500 फिफो मेथडने घेताना फर्स्ट इन फर्स्ट आउट आपला ओपनिंग स्टॉक होता 2,500, आणि हा आपण पूर्ण प्रोसेस करून 2,500 एवढा आउटपुट नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर करणार आहे. आणि ऍडिशनल युनिट आपण टोटल 7,500 एवढी इंट्रोड्यूस केली होती. या 7,500चे 3 भाग झाले तिथे. 7,500 पैकी इथे दिसतंय नॉर्मल लॉस 500 आहे. मग नॉर्मल लॉस 500 कमी झाला. क्लोजिंग स्टॉक 3,000. क्लोजिंग स्टॉक 3,000 ही या 7,500 मधलीच राहिली. आता या 7,500 ऍडिशनल इनपुट पैकी 3,000 आणि 500 गेले, म्हणजे राहिले किती? 4,000 एवढा या महिन्यात इनपुट केलेला स्टॉक आपण प्रोसेस केला. त्यामुळे एकूण 2,500 आणि 7,500 एवढा इनपुट, आणि त्याच्यापैकी आउटपुटमध्ये ओपनिंगचा आपण कंप्लीट केला. फिफो मेथड असल्यामुळे फर्स्ट इन फर्स्ट आउट जुना स्टॉक आधी प्रोसेस करायचा, त्याप्रमाणे आपण हा स्टॉक आधी प्रोसेस केला. आणि या महिन्यामध्ये इनपुट झालेल्या युनिटपैकी 4,000 युनिट आपण ऍडिशनल आउटपुट पुढच्या प्रोसेसला ट्रान्सफर केलं. मग 2,500 आणि 4,000 हे दोन्ही मिळून इथे आकडा किती येतोय आपला? 6,500 टोटल. सो 4,000 काढताना 4,000 आधी लिहायचं नाही. आधी टोटल 7,500 पैकी नॉर्मल लॉस किती आहे ते बघायचं, त्यानंतर क्लोजिंग स्टॉक बघायचं, आणि 4,000 जी येईल ती इथे बॅलन्सिंग फिगर म्हणून घ्यायची. ही टेक्निक प्रत्येक फिफोच्या क्वेश्चनसाठी वापरायची. सेकंड मेथडसाठी थोडीशी टेक्निक बदलते. सो 7,500 पैकी 4,000 प्रोसेस झालाय आणि 2,500 ओपनिंगचा, असा टोटल 6,500 फुल्ली प्रोसेस झालेला स्टॉक आहे, तो इथे दिलेला आहे. आता त्यानंतर बाकीची जी माहिती आपल्याला इथे लिहायची आहे. बाकीच्या माहितीपैकी पहिला मटेरियलचा कॉलम बघा. मटेरियल डिग्री ऑफ कम्प्लिशन, म्हणजे इथे पर्सेंटेज दिले ते डीसी म्हणजे डिग्री ऑफ कम्प्लिशनचं पर्सेंटेज. आपण इथे बघितलं की ओपनिंग स्टॉक 40% कंप्लीट झाला होता, म्हणजे या महिन्यामध्ये आपण 60% कंप्लीट केलाय. 2 आणि 3 तिन्ही ठिकाणी 60% आलं. नंतर 4,000 युनिट जी आहेत ती याच महिन्यामध्ये इनपुट आणि याच महिन्यामध्ये प्रोसेस झाली, त्याच्यामुळे इथे तीनही ठिकाणी डिग्री ऑफ कम्प्लिशन 100% आलंय. याच महिन्यामध्ये आपण 100% ते काम पूर्ण केलंय. तिसरा आहे नॉर्मल लॉस. नॉर्मल लॉस इथे मेन्शन केला होता 500 kg. तो लॉस आहे म्हटल्यानंतर डिग्री ऑफ कम्प्लिशन सगळ्याच 0% राहणार आहे, कारण तो लॉसच आहे आपला. त्या वस्तू आपण प्रोसेस करू शकलो नाही, त्यामुळे नॉर्मल लॉसला कायम 0% घ्यायचं डिग्री ऑफ कम्प्लिशन. आणि क्लोजिंग स्टॉक 3,000 आहे, आणि इथे मेन्शन काय केलेलं आहे की क्लोजिंग स्टॉक हा फक्त 50% कंप्लीट झालाय. मग 50% म्हणून या महिन्यामध्ये जेवढा पूर्ण झालाय तो डिग्री ऑफ कम्प्लिशनला 50-50 असं घ्यायचं. त्यामुळे ओपनिंग स्टॉक जेवढा कंप्लीट आहे त्याच्या पुढचा पार्ट घ्यायचा 100 होण्यासाठी किती लागेल, तो आपण इथे 60 घेतलाय तीनही ठिकाणी. आणि क्लोजिंग स्टॉक ऍक्च्युअल कम्प्लिशन घ्यायचं. क्लोजिंग स्टॉक म्हणजे या महिन्यामध्ये इनपुट असलेल्या वस्तू आणि याच महिन्यामध्ये कंप्लीट झाल्या, अशा 50% तीनही ठिकाणी घेतले. तर हे डिग्री ऑफ कम्प्लिशन पर्सेंटेज लिहिल्यानंतर पुढचं आपल्याला काढायचं आहे प्रत्येक मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड प्रत्येक कॉलमसाठी इक्विव्हॅलंट युनिट किती. आता हे घेत असताना इनपुट कॉलम बघायचा नाही, आउटपुट कॉलम त्याला इंटू डिग्री ऑफ कम्प्लिशन इक्वल टू इक्विव्हॅलंट युनिट्स. क्रॉस चेक करा. 2,500 त्याला इंटू 60% करायचं, उत्तर मिळेल 1,500. कळतंय? 2,500 त्याचं 60% कम्प्लिशन, 60% कम्प्लिशन मल्टिप्लाय केल्यानंतर 1,500 इक्विव्हॅलंट युनिट्स होत आहेत. तसंच इथे सुद्धा 60% आहे.
कॅल्क्युलेशन सेम. 2,500ला इंटू 60% करायचं म्हणजे आपल्याला पुन्हा इथे 1500 युनिट्स मिळतील. आणि तसंच ओव्हरहेड्सला 2,500 त्याला परत 60% करायचं म्हणजे आपल्याला 1,500 युनिट्स मिळतील. ओके, सो आउटपुटच्या कॉलमला फक्त डिग्री ऑफ कम्प्लिशन पर्सेंटेजने मल्टिप्लाय करायचं, आपल्याला इक्विव्हॅलंट युनिट मिळतील. म्हणजे दुसऱ्या शब्दात मी इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये सांगितलंय की 2,500 युनिट्स 60% पूर्ण केली. याचा दुसरा अर्थ आपण सगळे एफर्ट्स लावले असते तर 1,500 युनिट्स फुल फ्लेज कंप्लीट झाली असती. मग 2,500 युनिट 60% होणे म्हणजेच 1,500 युनिट 100% पूर्ण होणे, याला कन्सेप्ट असतो इक्विव्हॅलंट युनिट. तो एकदम सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलाय. सो इथे आपल्याला कॅल्क्युलेशन काय घ्यायचंय, आउटपुट इंटू डिग्री ऑफ कम्प्लिशनचं पर्सेंटेज त्याप्रमाणे घ्यायचं. तसंच पुढे युनिट्स इंट्रोड्यूस 4,000 इंटू 100 इक्वल टू 4,000, पुन्हा 4,000 इंटू 100 इक्वल टू 4,000 आणि तसंच शेवटचं 4,000 इंटू 100 इक्वल टू 4,000. त्यामुळे तीनही ठिकाणी सेम आउटपुट इंटू डिग्री ऑफ कम्प्लिशनचं पर्सेंटेज. नॉर्मल लॉससाठी झिरोचे, त्यामुळे काही प्रश्न नाही. आणि क्लोजिंग स्टॉकला सगळ्या ठिकाणी 50% आहे. सो 3,000 इंटू 50% 1,500 आले. तसंच पुढे सुद्धा 1,500 आणि शेवटचं सुद्धा 50% आले 1,500. सो कोरिलेशन आहे आउटपुट इंटू डिग्री ऑफ कम्प्लिशन पर्सेंटेज. ते लिहून झालं की फक्त इक्विव्हॅलंट युनिट ह्या कॉलमची टोटल करायची. इथे फॉर्म्युला यूज केलेला असल्यामुळे तुम्हाला या कॉलमची पण टोटल दिसते, त्याचा उपयोग करायचा नाही आपल्याला. फक्त इक्विव्हॅलंट युनिट किती आहेत ती प्रत्येक कॉलमची टोटल करायची. हा सुरुवातीचाच क्वेश्चन असल्यामुळे बेसिक क्वेश्चन तिन्ही ठिकाणी टोटल तुम्हाला 7,000 दिसते, पण अशी कायम नसते. टोटल वेगवेगळी असू शकते. जेवढं काही डिग्री ऑफ कम्प्लिशन दिलेलं असेल ॲज पर क्वेश्चन तसं घेऊन आपल्याला ही युनिट्स काढायचे आणि त्याची टोटल करायची. सो इथे आपलं पहिलं स्टेटमेंट झालं, स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट युनिट. आता पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी नेक्स्ट स्टेटमेंट असतं स्टेटमेंट ऑफ कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट.